बालसुधार गृह म्हणजे सुरक्षा, शिक्षण आणि नवजीवनाचं दार। पण जर तिथंच कुणाचं बालपण पायदळीत उडवलं जात असेल तर मग समाज म्हणून आपण कुठं उभे आहोत? छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बालगृहात मुलींवर झालेला अमानुष अत्याचाराची कहाणी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली। आणि आता या प्रकरणात अजून एक काळं भयावह सत्य समोर आलंय, जे ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील। इथंच एका 17 वर्षीय मुलीसोबत घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, जे ऐकल्यानंतर कुणालाही व्यवस्थेच्या मुळाला लागलेल्या कुचकटपणाचा राग येईल। टाळा लागलेल्या विद्यादीप बालसुधार गृहाचं आणखी कुठलं काळं रहस्य समोर आलंय, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, बाकी मुलींप्रमाणेच 17 वर्षांची एक मुलगी राज्य सरकार मान्यताप्राप्त विद्यादीप बालगृहात राहत होती। खरं तर बालगृह म्हणजे अनाथ मुलांच्या किंवा मग ज्यांच्याकडून अल्पवयीन आयुष्यात काही गुन्हे घडलेले आहेत त्यांच्यासाठी बालसुधार गृह ही संकल्पना आहे, जेणेकरून अजाणतेपणी घडलेल्या चुकांमुळे त्यांचं पुढील आयुष्य कुठेही चुकीच्या वळणावर जाऊ नये यासाठी हा सुयोग्य पर्याय असतो, म्हणजेच तर त्यांच्या संरक्षणाची जागा। पण बाकीच्या मुलींप्रमाणेच अजून एका मुलीसाठी ती एक बंदिस्त कैद बनली होती। सध्या ती नेवासाजवळील वडाळाच्या नर्सिंग होम मध्ये आहे। तिथंच तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। ही 17 वर्षीय मुलगी ऑक्टोबर 2023 पासून 30 जून 2025 पर्यंत छावणीतील विद्यादीप बालगृहात होती। 30 जूनला बालकल्याण समितीच्या आदेशानं तिला सातारा परिसरातील भगवान बाबा आश्रमात पाठवण्यात आलं। ही घटना सुरू होते तेव्हापासून जेव्हा तिच्या हिंदू आईला अशफाक शेखनं पळवून नेलं होतं। त्यानंतर ती सुद्धा आपल्या आईसोबत अशफाक नावाच्या तिच्या सावत्र पित्यासोबत राहत होती। पण एक दिवस अशफाकची वासनांध नजर तिच्यावर पडली आणि एक दिवस अशफाकनं तिच्यावर बलात्कार केला। या अत्याचाराला बळी न पडता त्या चिमुकलीनं थेट सावत्र वडील अशफाकची तक्रार पोलीस ठाण्यात केली। तिच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अशफाकची रवानगी हर्सुल कारागृहात झाली होती, तर तिला विद्यादीप बालगृहात ठेवलं होतं। तेव्हापासून अशफाक शेख व त्याचा भाऊ महमूद गफार शेख हे दोन इसम तिच्या भेटीस नेहमी यायचे। खरं तर या दोघांशी सुद्धा तिचं रक्ताचं नातं नव्हतं, तरीही महमूद हा स्वतःला तिचा काका असल्याचं सांगून बालकल्याण समितीची परवानगी न घेता विद्यादीप बालगृहात भेटायला यायचा। यासाठी त्यानं बालगृहातील कमल सिस्टर सोबत संगनमत केलं होतं। ती नेहमीच त्याला भेटण्यासाठी टाळाटाळ करायची, सांगण्याचा प्रयत्न देखील करायची, मात्र कमल सिस्टर तिची भेट त्याच्यासोबत घालून देत होती। महमूद शेख व कमल सिस्टर हे तिला अशफाक शेखचे नाटकी व्हिडिओ दाखवून समजावून सांगत होते की तू दाखल केलेल्या बलात्काराच्या केसमधून तुझ्या सावत्र वडिलांना निर्दोष सोडून टाक। बघ तुझ्या बापाची काय हालत झाली आहे, मी माझं घर विकलं आहे, तुझे वडील जेलमधून बाहेर आल्यावर तुझा चांगल्या प्रकारे सांभाळ करतील। जर तू मी सांगितल्याप्रमाणे जबाब दिला नाही तर मी तुला जिवंत मारून टाकेन, अशी धमकीही महमूद देत होता। अशी धमकी दिल्यावर कुणीही घाबरेल? त्यानंतर लगेच महमूद गफार शेखच्या सांगण्यावरून कमल सिस्टर बाल कल्याण समितीला न कळवताच तिला छत्रपती संभाजीनगर सेशन कोर्टात खोटा जबाब देण्यासाठी घेऊन आली। महमूद गफार शेखही तिथं होता। अशफाक शेखला पोलीस जेलमधून कोर्टात घेऊन आले होते। त्यावेळी महमूद त्या मुलीला म्हणाला की बघ तुझ्या वडिलांची काय अवस्था झालीये, आता त्यांना सोडून दे आणि तू केस मागे घेऊन टाक। कोर्टात सांग की तुझ्या वडिलांसोबत काहीही संबंध झालेले नाहीत, वडील मला मारतील याची भीती वाटल्यानं मी वडिलांविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केलाय। तू जर असं सेशन कोर्टात सांगितलं नाही तर तुला मी मारून टाकेन, असं त्यानं कोर्टातच धमकावलं। त्यामुळे तिनं कोर्टात खोटा जबाब दिला व सही केली। नंतर त्या मुलीला परत विद्यादीप बालगृहात आणण्यात आलं। तिला वाटलं आता हे सगळं थांबेल, पण पुन्हा विद्यादीप बालगृहात महमूद तिला भेटायला आला। त्यावेळेस महमूद तिला म्हणाला की तू कोर्टात अशफाक विरुद्धची बलात्काराची केस मागं घेण्यासाठी बयान दिलंय, आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही, आता मी तुला भेटायला कधीच येणार नाही। आता जर का तू जबाब बदलला तर मी तुला जिवंत मारून टाकेन, अशी धमकी देऊन महमूद निघून गेला। त्यावेळी कमल सिस्टर देखील तिथं होती, असं तिनं पोलिसांना सांगितलंय।
ऑक्टोबर 2023 पासून 25 मे 2025 पर्यंत वेळोवेळी अशफाक शेखच्या सांगण्यावरून महमूद गफार शेख हा बालकल्याण समितीच्या परवानगीशिवाय कमल सिस्टर सोबत मिळून कट रचत विद्यार्थी बालगृहात येत होता आणि त्या मुलीला धमकावत होता। नाटकी व्हिडिओ दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दबाव टाकून त्या मुलीला बलात्काराची केस मागे घ्यावी म्हणून कोर्टात खोटा जबाब देण्यास भाग पाडलं। त्यावरून आता पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणारा अशफाक शेख, त्याचा भाऊ महमूद गफार शेख आणि विद्यार्थी बालगृहातील कमल सिस्टर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। आता असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की मुलांचं संरक्षण करायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच जर अशा राक्षसी मानसिकतेला साथ देत असतील तर मग बालसुधार गृहांची संकल्पनाच कोलमडून पडणार नाही का? आज ही मुलगी अपवाद वगळता अशा कितीतरी मुली आजही गप्प बसून सर्व सहन करतायत। रोज नवं रहस्य उलगडणाऱ्या विद्यार्थी बालगृहात अजून किती अशा कथा दडल्या आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, अशा व्यवस्थेला साथ देणाऱ्यांना खऱ्या अर्थानं शिक्षा होणार का? तुमचं यावर काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा संस्थांवर सरकारनं कायमचं टाळं लावावं का, की व्यवस्थेत आमूलाग्र बदल करून त्यांची नवी पुनर्रचना करावी? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा। पुन्हा भेटूयात नवा मुद्दा घेऊन, तोपर्यंत पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।